बातमी बीडची आहे। पेट्रोल ओतून मामानंच हॉटेल पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केजमधल्या शासकीय विश्रामगृहासमोर घडलेला आहे। हॉटेल पेटवणारा मामा सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झालेला आहे। बहीण आणि भावाचा घरी किरकोळ वाद झाला आणि या वादानंतर मामानं रात्री भाच्याचं हॉटेल बंद झाल्यानंतर पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय। यामध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय। या प्रकरणात मामा गोविंद कोंबडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यानंतरची बातमी कोल्हापुरातली आहे। लग्न ठरवण्याच्या बहाण्यानं मुलीचा बोगस फोटो दाखवला गेला आणि मित्रांनीच तब्बल $2.25 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घडलेला आहे। या प्रकरणी आता पन्हाळा पोलिसांनी 2 जणांना अटक केलेली आहे। पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले अशी या संशयित आरोपींची नावं आहेत। यांना कोर्टात हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टानं त्यांना दिलेली आहे। समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 5 लाख रुपयांची रक्कम मृतांच्या नातेवाईकांना आज सुपूर्द केली गेलेली आहे। आमदार नारायण कुचे आणि बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मृतांच्या वारसांना धनादेशाचं वाटप करण्यात आलंय। जालन्यातल्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 8 महिला कामगारांचा मृत्यू झालेला होता। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलेलं होतं। भाजपचे आमदार नारायण कुचे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते बदनापूरमधल्या केळीगव्हाण आणि खादगाव इथल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं। पालघरच्या चित्रालय परिसरातील ऑटला मार्केट जवळ तोडक कारवाई झालेली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसी बांधकाम विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र ही कारवाई होत असताना अधिकाऱ्यांवरच दगडफेकीचा प्रयत्न झालाय। अनधिकृत बांधकामांवर ही तोडक कारवाई केल्यानं जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। कॅबिन ऑर्डरची होती का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।